हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्पाइस बॉक्स. आज आपण करूयात कोकोनट कपकेक्स. बेकरीमध्ये मिळतात, अगदी तसे होतात. अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलं प्रमाण कसं घ्यायचं, काय घ्यायचं ते प्रमाण घेऊन केलं तर अगदी तुमचे केक कुठेही चुकणार नाही, अगदी व्यवस्थित होईल. अगदी मऊसूत आणि फ्लफी असा होतो. छान जाळी सुटली आहे केकला, पाहू शकता, आणि छान मऊ असा झालेला आहे. इथे 10 ते 12 कपकेकचं साहित्य सांगितलं आहे मी. सगळं प्रमाण मी या वाटीनेच घेतलेलं आहे. 1 वाटी मैदा, अर्धी वाटी आणि प्लस 1 चमचा पिठी साखर, 3 मोठे चमचे इथं मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेले, जे मार्केटमध्ये खोवलेलं नारळ, सुका नारळ मिळतो ते आहे, आणि अर्धी वाटी रूम टेम्परेचरचं तूप आहे. एका मोठ्या बाउलमध्ये मी इथे 2 अंडी काढून घेते आहे. त्यात टाकूया पिठी साखर. पिठी साखर आणि अंडी आपण एकाच दिशेने चांगलं फेटून घेऊयात. 10 मिनटं चांगलं फेटून घ्या. क्रीमी असं टेक्स्चर होतं. पिठी साखर विरघळली की कलर जो आता पिवळा दिसतो तुम्हाला, अगदी पांढरट कलर होतो, लक्षात येतो बघा. 10 मिनटं झालेली आहेत मला फेटती मी, आणि फ्लफी असं एअर पण खूप इन्कॉर्पोरेट झाली. आता आपण टाकूयात अर्धी वाटी तूप. रूम टेम्परेचरचंच तूप आहे. तूप नसेल वापरायचं तर तुम्ही रिफाईंड ऑइल किंवा अनसॉल्टेड बटर वापरू शकता. हे 10 मिनटं फेटून घेतले. क्रीमी असं बॅटर होतं, पीठ आपलं तयार होतं. आता त्यात आपण टाकूयात मैदा. 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आधीही चाळून घेतला आहे, पुन्हा एकदा चाळूयात. मी केक करताना नेहमी 2 वेळा मैदा सेफर साईड चाळून घेते. आणि 1 छोटा चमचा बेकिंग पावडर, टीस्पून आहे हा. हे आता आपण कट अँड फोल्ड मेथडनी जेंटली असं मिक्स करून घेऊयात. हळूवारपणे, एकदम मिक्स करू नकात. चमच्याने हळू मिक्स करा. घट्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता इथं अर्धी वाटी टोटल दूध घेतलेलं आहे. त्यातलं मी थोडंसं दूध टाकते, निम्मं दूध आत्ता टाकलं, आणि हे पुन्हा मी चांगलं मिक्स करून घेते. मिक्स करून आपलं पीठ चांगलं तयार झालेलं आहे, बॅटर. आता यात आपण टाकूयात थोडंसं पुन्हा दूध टाकते, 2 चमचे असेल, आणि 2 मोठे चमचे खोवलेला जो नारळ, डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आपण ते. जर हे नसेल तर तुम्ही नारळ खवून तो कमी गॅसवर अगदी 5 ते 7 मिनटं तुम्ही भाजून घ्या. तो असा कोरडा होतो, मग तुम्ही वापरू शकता. हेही चांगलं मिक्स झालं आहे. आता आपण टाकूया यात पाव चमचा व्हॅनिला इसेन्स तुम्ही तुमच्या आवडीने कोणताही टाकलात तरी चालेल. तोही चांगला मी मिक्स करून घेते.